नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला सुभेदारांच्या घरात तन्वी सून म्हणून येणार म्हणून आनंदाचे वातावरण असतं. अश्विन, कल्पना, प्रताप आणि पूर्णाजी यांचे सायली आणि अर्जुनच्या नकळत खलबत सुरू असतात. मात्र तरीही त्यांच्या वागण्यावरून सायलीला सतत संशय येत असतो. किल्लेदारांच्या घरून जेव्हा ते घरी येतात तेव्हा प्रत्येकजण वेगवेगळे उत्तर देतं. त्यांचं वागणं सायलीला सतत विचित्र वाटत असतं. ती अर्जुनला तशी शंका बोलून दाखवते, पण अर्जुन म्हणतो की त्यांना मुद्दामहून आपल्याला वेगळं दाखवायचं आहे म्हणून ते आपल्याशी तसं वागतात. सायली रूममध्ये सुद्धा तोच विचार करत असते. ती अर्जुनला म्हणते की जर का प्रियाचं लग्न ठरलं असतं तर ती मोठ्या बडाया मारत आली असती आणि आपल्याला ते जळवण्याचा प्रयत्न केला असता, पण तसं काहीच होत नाहीये. कुठेतरी पाणी नक्कीच मुरते. अर्जुनला सायलीचं म्हणणं पटतं, पण तरीही तो तिकडे दुर्लक्ष करतो. लग्नाचा दिवस उजाडतो तेव्हा सगळे घरात खुश असतात. कल्पना आणि पूर्णाजीला काय करू काय नको असं होत असतं. घरातून प्रत्येकजण मित्राच्या साखरपुड्याला जातोय असं म्हणून निघतात, पण त्यांचा पेहराव पाहून सायलीला शंका येते. दुसरीकडे प्रियासुद्धा नवरीसारखी तयार झालेली असते. सुमन तिला विचारते तेव्हा ती थाप मारते की तिच्या कॉलेजमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. वेडिंग थीम असल्यामुळे मी तशी तयार झाली आहे. तन्वी सहज कशी खोटं बोलू शकते असा प्रश्न प्रतिमाला पडतो. ती तसं बोलून दाखवते तेव्हा प्रिया घाबरत म्हणते की मी आधीच ठरवलेलं जर का सुमन काकीने आपल्याला काही विचारलं तर काय बोलायचं, म्हणून मी पटकन ते बोलून गेले. सुभेदारांची सून व्हायची प्रियाला खूपच घाई लागलेली असते. सगळे घरातून निघून गेल्यावर सायली विमलला म्हणते की आता आईसाठी ताजी फुलं आणायला जाते, त्यांनाही खूप आवडतात. त्यावर विमल नवल करत म्हणते की वहिनी तुमचा किती राग करतात, पण तरीही तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता, त्यांच्यासाठी किती काय काय करता. यावर सायली सांगते की कितीही झालं तरी त्या माझ्या आई आहेत. मुलीवर रागवण्याचा आईला पूर्ण हक्क असतो. दुसरीकडे कोर्टात सर्वजण भेटतात. रविराज एकनाला येऊ शकत नसल्याची खंत सर्वांना वाटत असते, पण प्रियाला काहीच पडलेली नसते. ती मुद्दाम विचारते की आपलं लग्न नक्की होणार ना, की पुन्हा मध्येच काहीतरी अडचण येऊन ते मोडणार. तसं असेल तर आधीच आपण हे पाऊल टाकण्यापासून थांबूया. तेव्हा अश्विन तिला म्हणतो की तुला काहीच काळजी करण्याची गरज नाही, कारण थोड्याच वेळात तू तन्वी किल्लेदार नाही तर तन्वी अश्विन सुभेदार असशील. प्रियाच्या पोटात फुलपाखरं उडत असतात. कोर्टात जातात. कोर्टात सगळेजण बसले असताना मागून अर्जुन जातो. तितक्यात प्रियाचा फोन येतो म्हणून ती सुद्धा बाहेर जाऊन फोनवर बोलू लागते. अर्जुन प्रियाला पाठमोरी पाहतो, त्यामुळे त्याला सुद्धा थोडी शंका येते. दुसरीकडे सायली घरात फुलं ठेवत असताना तिच्या हाती मंगळसूत्राच्या बिलाचे पेपर्स लागतात. ते मंगळसूत्र अश्विनने खरेदी केल्याचं त्यावर लिहिलेलं असतं, त्यामुळे तिला घरात नक्की काय घडते हे समजत नाही. कल्पना तिचा फोन घरातच विसरून गेलेली असते तेव्हा तिच्या फोनवर फोन येतो, जो नेमका सायली उचलते. त्या फोनवर समोरची व्यक्ती म्हणते की अश्विन आणि प्रियाचं लग्न झालं का, ते पेढे कुठे पाठवायचे आहेत. हे ऐकल्यावर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते.